आणि दुसऱ्या प्रकारच्या अँथरला काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज डायोथिकस अँथर. आता मोनोचा अर्थ सिंगल असा होतो, थिकाचा अर्थ लोब असा होतो. म्हणजे ज्या अँथर मध्ये एकच लोब असते त्या अँथरला मोनोथिकस अँथर म्हणलं जातं. आणि डायोथिकस, डाय फॉर टू अँड थिका फॉर लो, ज्या अँथर मध्ये दोन लोब्स प्रेझेंट असतात त्या अँथर लोबला काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज डायोथिकस अँथर. त्या अँथरला डायोथिकस अँथर असं म्हणलं जातं. डाय फॉर टू, थिका फॉर लोब्स, ज्या अँथर मध्ये दोन लोब्स प्रेझेंट असतील त्याला डायोथिकस असं म्हणलं जातं. ठीक आहे. मग मोनोथिकस अँथर मध्ये एकच लोब असते आणि डायोथिकस मध्ये 4 लोब्स असतात. आणि डायोथिकस अँथर जर स्टडी केला आपण तर पहा, दिस डाय फॉर टू आणि 2 लोब असतात, पण त्या 2 लोबच्या आतमध्ये इंटरनली देर आर 4 पोलन सॅक्स आर प्रेझेंट. 1 2 3 4 अशी 4 पोलन सॅक्स प्रेझेंट असतात. मीन्स दिस डायोथिकस अँथर is internally characterized by presence of 4 pollen sacs. प्रत्येक लोब मध्ये हे पहा, ही एक अँथर लोब असते आणि ही एक अँथर लोब असते आणि प्रत्येक अँथर लोब मध्ये अशा 4 पोलन सॅक्स असतात. एक पोलन सॅक ही अशी असते, या पद्धतीची असते. दिस 1 पोलन सॅक, 2 पोलन सॅक, 3 पोलन सॅक आणि 4 पोलन सॅक, असे 4 पोलन सॅक्स असतात. मोनोथिकस आणि डायोथिकस. आता 4 पोलन सॅक्स. मग प्रत्येक अँथर मध्ये जे इंटरनल स्ट्रक्चर असतं ते इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं, तर अँथरच्या आतमध्ये जे इनरमोस्ट आउटरमोस्ट जी कव्हरिंग असते, ही जी कव्हरिंग दिसते अँथरची, ह्या कव्हरिंगला काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज अँथर वॉल. त्याला अँथर वॉल असं म्हणलं जातं. आणि ह्या अँथर वॉल मध्ये 4 लेयर्स असतात. देर आर प्रेझेन्स ऑफ 4 डिफरंट लेयर्स इन अँथर वॉल. जिथे मी हा स्पॉटलाइट ठेवलेला आहे तिचे 4 लेयर असतील हे कन्सिडर करा. वॉल म्हणजे वॉल इज नथिंग बट द कव्हरिंग. ही जी कव्हरिंग दिसते पूर्ण, ही कव्हरिंग ही वॉलची आहे. या वॉल मध्ये सगळ्यात आउटरमोस्ट जे लेयर असतं दॅट इज कॉल्ड ॲज इपिडर्मिस. अँथर वॉलचा सगळ्यात बाहेरचा जो लेयर आहे त्या लेयरला इपिडर्मिस असं मानलं जातं. द आउटरमोस्ट लेयर ऑफ वॉल ऑफ यंग अँथर इज कॉल्ड ॲज इपिडर्मिस and that epidermis is replaced by fibrous wall as the anther mature. जसंही अँथर मॅच्युअर होत असतो त्या फायब्रस वॉल कडनं काय केलं जातं, इपिडर्मिस हे रिप्लेस केलं जातं. मग इपिडर्मिस कशासाठी असतं, इपी फॉर अबाव अँड डर्मा फॉर लेयर, दॅट इज द आउटरमोस्ट लेयर ऑफ अँथर वॉल. ती अँथर वॉलची सगळ्यात बाहेरची लेयर असते आणि म्हणून ते अँथर वॉल आउटरमोस्ट लेयरला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज इपिडर्मिस. आता बिलो द इपिडर्मिस, इपिडर्मिसच्या खाली एक लेयर असतो दॅट इज कॉल्ड ॲज एंडोथेसियम. हे इपिडर्मिसच्या खालीच प्रेझेंट असतं. जस्ट below the epidermis there is presence of a layer of endothecium and that endothecium is fibrous layer. fibrous layer म्हणजे तो कशाचा बनलेला असतो, तर that is consist of fibers. And below the endothecium there is 2 to 3 layered parenchymatous tissue. एंडोथेशियमच्या खाली 2 ते 3 लेयर्ड पॅरेनकायमॅटस टिश्यूज असतात and which is known as the middle layer. त्या एंडोथेशियमच्या खालचा जो लेयर असतो 2 to 3 लेयर्ड पॅरेनकायमॅटस टिश्यू पासून तो बनलेला असतो.
त्याला मिडल लेयर असं म्हणलं जातं. आणि त्याच्या इनसाइड एंडोथेशियम मिडल लेयरच्या इनसाइड जो लेयर प्रेझेंट असतो दॅट इज कॉल्ड अस टॅपेटम. म्हणजे हा टॅपेटम हा सगळ्यात मधला असतो असा. हा सगळ्यात बाहेर इपिडर्मिस असतं आणि सगळ्यात आतमध्ये टॅपेटम असतं. आणि हे जे टॅपेटम असतं दॅट इज मेड अप ऑफ रेडियली इलॉंगेटेड सेल्स विच आर रिच इन प्रोटोप्लाझमिक कंटेंट. जे प्रोटोप्लाझमिक कंटेंट मध्ये रिच असतं. ठीक आहे. तर इपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेयर, टॅपेटम असे हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स असतात. आणि एपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेयर आणि टॅपेटम असे हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स असतात. आणि त्याच्यामधलं जे टॅपेटम असतं, जे इनरमोस्ट असतं, that tapetum is nothing but the most nutritive tissue and that nourishing the developing microspores. हे टॅपेटम हे न्यूट्रिटिव्ह टिश्यू असतं आणि ते नरिश करत असतं. कोणाला डेव्हलप करत असतं? नरिश म्हणजे न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करत असतं. कोणाला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करत असतं? तर डेव्हलपिंग मायक्रोस्पोर्स. दिस मायक्रोस्पोर नथिंग बट द पोलन ग्रेन्स. आता हे मध्ये जे दिसतात ना, इथे पोलन ग्रेन तयार होतात. आता हे अँथर ची पोलन सॅक आहे ते. मग टॅपेटम कडनं काय केलं जातं, हा जो इनरमोस्ट लेयर असतो जस्ट अराउंड द पोलन सॅक, या पोलन सॅकच्या जस्ट अराउंड जे टॅपेटम असतं, दॅट टॅपेटम गोइंग टू सिक्रीट अ केमिकल. एक केमिकल सिक्रीट करत असतं दॅट इज कॉल्ड ॲज स्पोरोपोलोनिन. त्या केमिकलला स्पोरोपोलोनिन म्हणलं जातं. विच मेक द एक्झाइन ऑफ अ पोलन ग्रेन. जे पोलन ग्रेनची एक्झाइन कंपोज करत असतं. Then the cells of tapetum may be binucleate or multinucleate or may have a large ploidy nucleus. The tapetum चे जे सेल्स असतात ते बायन्यूक्लिएट म्हणजे ज्याच्यामध्ये 2 न्यूक्लिय असू शकतात, किंवा मल्टीन्यूक्लिएटेड म्हणजे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त 2 न्यूक्लिय असू शकतात. or may have a large polyploidy nucleus. पॉलीप्लायडी म्हणजे ज्याच्यामध्ये जसं हेप्लॉइड, डिप्लॉइड, पॉलीप्लाइड. पॉलीप्लाइड कुणाला म्हणलं जातं की दॅट इज कॅरेक्टराइज्ड बाय प्रेझेन्स ऑफ मल्टिपल सेट्स ऑफ क्रोमोझोम्स. ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचे मल्टिपल सेट्स असतात त्याला पॉलीप्लाइड न्यूक्लियस असं म्हणलं जातं. ठीक आहे. बाकी हा जो टॅपेटम असतो दॅट टॅपेटम ऑल्सो सिक्रीट पोलन कीट. त्याला पोलन कीट सिक्रीट, एक अजून एक लेअर सिक्रीट करत असतो, त्याला पोलन कीट असं म्हणलं जातं. दॅट पोलन कीट इज नथिंग बट अ येलो पावडरी लेयर. ती एक येलो पावडरी लेयर असते. आणि ती पोलन कीट कोणामध्ये सिक्रीट केली जाते, तर दॅट इज इन केस ऑफ इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स या फ्लावर्स. आणि त्याच्याकडनं अजून एक एन्झाईम सिक्रेट केला जातो दॅट इज कॉल्ड ॲज कॅलेज विच डिझॉल्व द कॅलोज टू सेपरेट मायक्रोस्पोर फ्रॉम द टेट्रॅड. ठीक आहे. तर असं हे अँथरचे 4 लेयर तयार होत असतात. ठीक आहे. मग आता प्रत्येक अँथर मध्ये इन अ यंग अँथर द पोलन सॅक एनक्लोजेस अ आर्चिस्पोरियल सेल. हे पहा, हे या सेल्सना आता आर्चिस्पोरियल सेल्स म्हणलं जातं. which then forms the microspore mother cells. या आर्चिस्पोरियल सेल्स पासून नेक्स्ट जी बॉडी तयार केली जाते त्या बॉडीला काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज मायक्रोस्पोर मदर सेल असं म्हणलं जातं. आणि ह्या ज्या मायक्रोस्पोर मदर सेल्स असतात दे आर
closely packed, but as the anther enlarges, the cells becomes spacious, and some microspore mother cell becomes non-functional and are absorbed by developing microspores. आणि काही मायक्रोस्पोर मदर सेल ह्या नॉन फंक्शनल असतात आणि त्या डेव्हलपिंग मायक्रोस्पोर्स म्हणजेच जे पोलन ग्रेन्स असतात त्या पोलन ग्रेन्स कडनं काय केल्या जातात, ऍब्सॉर्ब केल्या जातात. म्हणजे पहा आता इथे ह्या पोलन सॅक मध्ये पहिले आर्चिस्पोरियल सेल्स असतात, त्याच आर्चिस्पोरियल सेल्सचे मायक्रोस्पोर मदर सेल्स तयार होत असतात. पहा हे मायक्रोस्पोर मदर सेल्स असतात. आता याच्यातली एक सेल त्यांनी काढून दाखवलेली आहे पहा, दिस इज कॉल्ड ॲज द मायक्रोस्पोर मदर सेल. या सेलला मायक्रोस्पोर मदर सेल असं म्हणायचं. आता ही जी मायक्रोस्पोर मदर सेल असते that undergo divide by the process of meiosis, ते मिओसिसच्या प्रोसेसने डिवाइड केली जाते आणि त्याच्यापासून टेट्रॅड ऑफ सेल्स तयार केले जातात. त्या टेट्रॅड ऑफ सेल्सना काय म्हणलं जातं, दीज आर नथिंग बट द मायक्रोस्पोर्स. त्या सेल्सना मायक्रोस्पोर्स असं म्हणलं जातं. Microspore mother cells which undergo divide by the process of meiosis and forms the microspores. आता हे जे मायक्रोस्पोर्स असतात हे टेट्रॅडच्या फॉर्म मध्ये असतात. टेट्राफॉर 4 टेट्रॅडच्या फॉर्म मध्ये असलेले जे मायक्रोस्पोर्स असतात ह्या मायक्रोस्पोर्स पासूनच पुन्हा काय तयार केले जातात, म्हणजे हे मायक्रोस्पोर्स सेपरेट होतात आणि ह्या मायक्रोस्पोर्स सेपरेट झाले की त्याच्यापासून तयार होणारी जी बॉडी असते त्या बॉडीला काय म्हणलं जातं, पोलन ग्रेन असं म्हणलं जातं. मग पुढे असे हे पोलन ग्रेन हे आता पोलन ग्रेन हे पोलन ग्रेन्स टेट्राफॉर 4 असे हे जे 4 पोलन ग्रेन्स असतात. म्हणजे लक्षात घ्या आता मग हे पोलन ग्रेन पुढे जाऊन कोणाला तयार करत असतात, तर इन फर्दर मेकॅनिझम दिस पोलन ग्रेन्स दे आर रेस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस द मेल गॅमेट्स. म्हणजे इथून पहा ही प्रोसेस फ्लावर पासून मेल पार्ट पासून सुरुवात झालेली आहे. फ्लावर मध्ये हा अँड्रोशियम मेल पार्ट आहे आणि गायनोशियम हा जो आहे दिस इज द गायनोशियम हा फिमेल पार्ट आहे. मग फिमेल पार्ट तर आपण सध्या स्टडी करत नाही. हा फिमेल पार्ट फायनली काय प्रोड्यूस करेल, फिमेल गॅमेट तयार करेल म्हणजे एग तयार करेल. मग हा मेल पार्ट काय तयार करेल, मेल गॅमेट्स तयार करेल. मग त्याच्यामध्ये ह्या अँड्रोशियम मध्ये स्टेमेन आणि स्टेमेन मध्ये हा अँथर हा महत्वाचा पार्ट असतो, कारण खालचा जो फिलामेंट असतो तो फक्त सपोर्ट देण्याचं काम करत असतो. मग हा अँथरचं स्ट्रक्चर असं असतं. ह्या अँथरला जर कट केलं तर आता हा डायोथिकस अँथर आहे, 2 लोब आहेत. इथून अर्धी इकडे एक लोब दिसते आणि इथून अर्धी इकडे एक लोब दिसते. त्याला डायोथिकस अँथर असं म्हणलं जातं. आणि ह्या डायोथिकस अँथर मध्ये अशा 4 पोलन सॅक्स दिसतील तुम्हाला. 1 पोलन सॅक, 2 पोलन सॅक, 3 पोलन सॅक आणि 4 पोलन सॅक. या पोलन सॅक बाकीचा जो पोर्शन आहे मग तो अँथर वॉलचा पोर्शन आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेअर आणि टॅपेटम असे 4 लेअर सांगितले. मग आता ही जी पोलन सॅक आहे, ही जी पोलन सॅक आहे, या पोलन सॅकच्या आतमध्ये पोलन मदर सेल्स असतात किंवा त्यांनाच मायक्रोस्पोर मदर सेल्स असतात. पहिले आर्चिस्पोरियल सेल्स असतात, त्या आर्चिगोनियल सेल्स असतात. त्या आर्चिगोनियल सेल्सच्या मायक्रोस्पोर मदर सेल्स तयार होतात आणि त्या मायक्रोस्पोर मदर सेल्स मध्ये मिओसिस झालं की मग त्याचं काय तयार केलं जातं, मायक्रोस्पोर तयार केलं जातं. आणि हा जो मायक्रोस्पोर असतो हा टेट्रॅडच्या फॉर्म मध्ये असतो, कारण मिओसिसचा रूल असतो. आणि लक्षात ठेवा ही मदर सेल ही जी असते ना, मायक्रोस्पोर मदर सेल जी असते ना, दॅट इज ऑलवेज डिप्लॉइड इन नेचर.
मग ही मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइड झाली मियोसिसच्या प्रोसेसने की त्याचे हेप्लॉइड मायक्रोस्पोर्स तयार केले जातात आणि हे जे हेप्लॉइड मायक्रोस्पोर्स असतात, these haploid microspores they are characterized by presence of टेट्राड फॉर्म म्हणजे 4 पोलन ग्रेन मायक्रोस्पोर्स असतात आणि हे 4 मायक्रोस्पोर्स जेव्हा एकमेकापासून सेपरेट होतात, हा 1, हा 2, हा 3 आणि 4 हे चारही एकमेकापासून जेव्हा हे सेपरेट होत असतात आणि सेपरेट होऊन ह्यांचे पोलन ग्रेन तयार केलं जातं. त्या पोलन ग्रेनचे फीचर्स काय असतात ते मी सांगतो तुम्हाला. आणि त्या पोलन ग्रेन पासून पुन्हा हे पहा असे हे पोलन ग्रेन असतात आणि हेच पोलन ग्रेन पुन्हा कोणाला तयार करत असतात, तर these pollen grains they are finally going to produce the male gametes. ते मेल गॅमेट्सना तयार करत असतात. तर हे पोलन ग्रेन्स कसे तयार होतात आणि या पोलन ग्रेन पासून मेल गॅमेट कसे तयार केले जातात हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. आज फक्त मी तुम्हाला